भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का. चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचं पाणी रोखलं. वुलर सरोवराचंही पाणी पाकिस्तानसाठी बंद. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दीनिमित्त उद्या चोंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अवघे मंत्रिमंडळ बैठकीला राहणार उपस्थित. काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. प्रस्तावित पुरंदर विमानतळ प्रकरणी विरोध असलेल्या गावकऱ्यांच्या प्रतिनिधींची आज बैठक. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळे घेणार बैठक. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना कोर्टाचा मोठा दणका. फौजदारी प्रकरण चालणार फास्ट ट्रॅकवर. सिल्लोड कोर्टाचा अब्दुल सत्तार यांना झटका. धनंजय मुंडेंनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. फोनवरून 18 तुकडे करण्याची धमकी दिली. करुणा मुंडेंचा गंभीर आरोप. भाजप जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांची नावे 10 तारखेला जाहीर होणार. 2 दिवसात भाजपची कोर कमिटीची बैठक. बैठकीत अंतिम निर्णय होणार. जे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी तारीख पे तारीख नको. बांधकामाच्या दिरंगाईबद्दल कंत्राटदाराला तंबी. ऑक्टोबरपर्यंत 2 विंगचे काम पूर्ण करण्याची सूचना. शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता भाजपच्या निशाण्यावर काँग्रेस. काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा. चंद्रशेखर बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. परदेशी चित्रपटांवर ट्रम्प सरकारचा कर प्रणालीचा हल्ला. अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर 100% कर. अमेरिकन चित्रपट उद्योगाला पुनरुज्जीवित करण्यासाठी निर्णय. महाबळेश्वरमधील वेण्णा लेकवरील ड्रोन शोचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री, खासदार, आमदार आणि हजारोंच्या संख्येने पर्यटकही उपस्थित होते. आज राज्यातील एसटी कामगारांचं 57वं अधिवेशन. रायगडच्या माणगावमधील अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता. विविध मागण्यांसाठी संघटना देणार बेमुदत आंदोलनाचा इशारा. भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान घाबरला. पाकिस्तानी राष्ट्रपतींनी बोलावलं विशेष अधिवेशन. इस्लामाबादमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता अधिवेशन. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्याला सडेतोड उत्तर देणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांचा पाकला इशारा. भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली. रशियन बनावटीचं इग्ला-एस क्षेपणास्त्र भारताकडे. रशियासोबत 260 कोटींचा करार. परमेश्वरन अय्यर यांची IMF मध्ये तात्पुरती कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती. डॉक्टर कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांचा IMF मधील भारताचे कार्यकारी संचालक म्हणून अचानक कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर हे नामांकन करण्यात आलंय. पुण्याजवळील पौडमध्ये नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीची विटंबना. मुळशी तालुक्यात संताप, आज बंदची हाक. 2 मे रोजी मंदिरात अन्नपूर्णा देवीची विटंबना. वेव्स परिषदेत 4 दिवसांमध्ये मोठी उलाढाल. विविध उपक्रमांतर्गत 1328 कोटींची उलाढाल. परिषदेत राज्य सरकारचे 8000 कोटींचे करार. चंद्रपूरमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ. जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट देखील झाली. तर वीज पडून जिल्ह्यात 2घांचा बळी. मुंबईतील 16 मॉल्सला अग्निसुरक्षा नियमभंगाबद्दल नोटिसा. त्यापैकी 3घांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. वांद्रे येथील क्रोमा शोरूम आगीच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशामक दलाने 16 मॉल्सना नोटिसा पाठवल्या. पुणे महापालिकेत 76 कोटींचा मिळकत कर जमा. पुणे शहरातील 14,590 नागरिकांची भरलेली 49 कोटी 6 लाख रुपयांची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने गाठला उत्पन्नाचा नवीन उच्चांक. एप्रिल 2024 ते मार्च 2025 या काळात दिलेले 500 कोटींचे टार्गेट जवळपास पूर्ण करून महसूल जमा केला गेला आहे. सोलापूर जिल्ह्यात हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा. 2 दिवसात उन्हाचा पारा 4 अंशांनी खाली आलाय. बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला फटका बसण्याची शक्यता.
वर्ध्याच्या सेलू भागात अवकाळी पावसासह गारपीट, कारंजा तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची रिपरिप सुरू. अवकाळी पावसामुळे तीळ, उन्हाळी पिके, भाजीपाला पिकांचंही नुकसान. चंद्रपूर मनपातर्फे मान्सूनपूर्व नाले स्वच्छता मोहीम. शहरातील 3ही झोन अंतर्गत बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाल्याने मनपातर्फे स्वच्छता मोहीम. आज MST CETची फेरपरीक्षा. 27,837 विद्यार्थी देणार परीक्षा. इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा. खड्डेमुक्त मुंबईसाठी मुंबई पालिका सज्ज. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून रस्त्यांची कामं. एक्सप्रेस वे सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी 78 कोटी. अमूल पाठोपाठ आजपासून गोकुळ दूधही महागलं. आजपासून 2 रुपयांनी दरवाढीची अंमलबजावणी. मुंबई पुण्यात स्पेशल दूध 74 रुपये लिटर दराने. मुंबईवर पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता. वाढत्या उष्णतेमुळे धरणाचं पाणी आटलं. मुंबईतील 7 धरणांमध्ये केवळ 23% पाणीसाठा शिल्लक. राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. काही जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज. मुंबईतही पुढील 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. संत बाळूमामांच्या पालखीचं नांदूर घाटातून धाराशिव जिल्ह्याकडे प्रस्थान. मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत. JCBतून भंडारा उधळत गावातून पालखीची मिरवणूक. उत्तराखंडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. ऋषिकेश बद्रीनाथ महामार्गावर शिवपूर येथे भूस्खलन. भूस्खलनामुळे वाहतूक कोंडी झाल्याचा व्हिडिओ समोर. शिक्षकांना आता शनिवार रविवारीच असणार अशैक्षणिक कामे. गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना आता अध्यापनाचेच काम. शैक्षणिक उपक्रमांचाही कमी होणार भार. मुंबईत 4 महिन्यात 52,896 घरांची विक्री. जानेवारी ते एप्रिलमध्ये 52,896 घरांची विक्री. मागील वर्षीच्या तुलनेत घर विक्रीत 8% वाढ. हिंगोलीत 2 ते 2,500 रुपयांनी हळदीचे भाव घसरले. हळदीला भाव वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. रायगडमध्ये जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धा संपन्न. कर्नाळा स्पोर्ट्सने पटकावला सिंधुरत्न चषक. जिल्ह्यातील नामवंत 16 संघ स्पर्धेत सहभागी. हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 2058 क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात केला जातोय. परभणी आणि पूर्णा शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी हे दरवाजे उघडण्यात आले. विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली. 12वीचा निकाल आज होणार जाहीर. दुपारी 1 वाजता ऑनलाईन संकेतस्थळावर पाहता येणार निकाल. पहलगाव हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात भव्य मशाल रॅली. पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ. सातत्याने नदी फेसाळतीये. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचं इंद्रायणी नदीकाठावर आंदोलन. यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांची तीळ पिकाला पसंती. समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची तीळ पिकाला पसंती. परभणीच्या पूर्णा येथे नागरिकांनीच केली बस स्थानकाची स्वच्छता. बस स्थानक अनेक दिवसांपासून घाणीच्या साम्राज्यात असल्याने नागरिकांकडून बस स्थानकची साफसफाई. महाराष्ट्राला सायबर गुन्हेगारांचा विळखा. सायबर गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात पोलीस विभागाला अपयश. गेल्या वर्षभरात मुंबईत सर्वाधिक 757 सायबर गुन्हेगारांना अटक केली, तर दुसऱ्या स्थानावर ठाणे शहराचा क्रमांक. दक्षिण सोलापुरात विंचूर गावात गॅसचा स्फोट. दुर्घटनेत 4 घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांच्या साहित्याची चोरी. लॉ CET परीक्षेला गेलेल्या 18 विद्यार्थ्यांच्या साहित्याची चोरी. बॅगेतून सिम कार्ड, ATM, क्रेडिट कार्ड चोरीला. विमानात मद्यपी प्रवाशाकडून एअर होस्टेसचा विनयभंग. दिल्ली शिर्डी इंडिगोच्या विमानातील प्रकार. एअर होस्टेसकडून क्रू मॅनेजरला तक्रार. विमान उतरताच प्रवाशाला घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये 30 जणांना 1.13 कोटींचा गंडा. या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी संचालकांविरोधात 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय.
मुंबईत 72 वर्षीय वृद्धाची शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 30 लाख रुपयांची फसवणूक. ऍक्टिव्ह अल्फ नावाच्या ॲपवरून फसवणूक. पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल. हिंगोलीत भीषण अपघात. भरधाव ट्रक रिक्षावर झाला पलटी. अपघातात दोघांच्या मृत्यूस कारणीभूत हायवा ट्रक चालकावर गुन्हा दाखल. अमरावतीच्या बडनेरा शहरात खुलेआम अवैध वरली मटका जुगार सुरू. अवैध धंद्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. हिंदू सूर्य प्रतिष्ठानची बडनेरा पोलिसात तक्रार. दक्षिण मुंबईतील नाना चौकातील लिब्बास शोरूमला आग. आगीत कोणतीही जीवितहानी नाही. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. नागपुरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंग आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल. बजाजनगर पोलिसात महिलेच्या तक्रारीवरून पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल. नागपुरात 5 वर्षीय मुलीचं अपहरण करून कुख्यात गुन्हेगाराने 20,000ची खंडणीची मागणी केली आहे. आरोपी विरोधात हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये निशा बाफना कॅपिटल इमारतीत आग. आगीत आदित्य बिर्ला कार्यालय जळून खाक. एसीत शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची माहिती. जालन्याच्या पाथरवाला बुद्रुक येथील गोदावरी नदीत मृत माशांचा खच. गोदावरी नदीचं पाणी आटल्याने नदीतील मासे मरण पावतायत. वाशिम जिल्ह्याच्या सुकांडा गावाजवळ 4 चाकी गाडीचा भीषण अपघात. अपघातात 4 जण गंभीर जखमी. गाडीचा टायर फुटल्याने अपघात. घरफोडीच्या गुन्ह्यातील किमती मुद्देमाल भंडारा पोलिसांनी केला परत. सोन्याचे दागिने नगदी असा एकूण 28 लाख रुपये किमतीचा माल भंडारा पोलिसांनी केला परत. मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर पलटी होऊन अपघात. चालकाचा तोल गेल्याने अपघात. अपघातात चालक किरकोळ जखमी. नवी मुंबईत अजूनही निघतोय हुक्क्याचा धूर. मुख्यमंत्र्यांनी हुक्का पार्लरवर बंदी घातल्यानंतर सुद्धा सर्रास हुक्का पार्लर सुरू. तुर्भे पोलिसांनी परिसरातील काही हुक्का पार्लरवर केली कारवाई. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील हळदीच्या कार्यक्रमात हाणामारीत 2 मुले गंभीर जखमी. जखमी मुलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. अकोला शहरातील भीषण अपघात. 2 युवकांची भरधाव गाडीला धडक. अपघातात दोन्ही युवक गंभीर जखमी. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. हिंगोलीच्या वसमत शहरात घरावर छापा. यात 3 तलवारी 1 बंदूक जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिसांकडून तरुणावर गुन्हा दाखल. कानपूरच्या गांधीनगरमधील 5 मजली इमारतीला आग. आगीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. बीडच्या माजलगाव शहरामध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ. काही ठिकाणी दुकाने, हॉटेल, मेडिकलमध्ये चोरीची घटना. लाखो रुपयांचा माल आणि रक्कम चोरी केल्याची माहिती समोर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.